हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा डायरेक्ट टॅक्स लॉ अँड इंटरनॅशनल टॅक्सेशन याबद्दल टॉपिक कव्हर करत आहे, जे 25 MCQs आहे. याच्या आधी पण आपण 32 टॉपिक्स बघितलेले आहे. आज आपण 33 नंबरचा टॉपिक बघत आहे. मीन्स त्याच्यामध्ये आपण 25 MCQ सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. तसंच 6 जुलैला एक्झाम आहे, तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि ज्यांनी आतापर्यंत ॲडमिट कार्ड डाउनलोड नाही केलं आहे ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. मीन्स वेळेवर कोणतीच गोंधळ व्हायला नको. ठीक आहे. हे जे आपण क्वेश्चन्स आहे हे आपण LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी सॉल्व्ह करत आहे. हे सगळ्यांनाच तुम्हाला कामात येणार आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. युझिंग अ मोटार कार फॉर पर्सनल पर्पज बट चार्जिंग इट ॲज अ बिझनेस एक्सपेंडिचर इज. वैयक्तिक कामासाठी मोटर कार वापरून ती व्यवसाय खर्च म्हणून दाखवणे हे कोणते प्रकरण आहे? तर आन्सर आहे टॅक्स इव्हेशन, कर चुकवणे. ठीक आहे. हे जे आहे टॅक्स इव्हेशनमध्ये. नेक्स्ट सेकंड, CBDT स्टँड फॉर. CBDT याचा पूर्ण अर्थ काय? तर आन्सर आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, थेट करांचे केंद्रीय मंडळ. नेक्स्ट थर्ड, सेक्शन 130 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट डील विथ. आयकर कायद्यातील कलम 130 खालीलपैकी कोणत्या बाबतीत आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, फेसलेस ज्युरिडिक्शन्स ऑफ द इन्कम टॅक्स अथॉरिटी, चेहरा विनामूल्य कर प्राधिकरण क्षेत्र. नेक्स्ट फोर्थ, ॲज पर सेक्शन 178 ऑफ 3 हू मस्ट इंटिमेट टॅक्स ऑथॉरिटी बिफोर पार्टिंग विथ कंपनी असेट. बघा, कलम 178(3) नुसार कंपनीची मालमत्ता हस्तांतरण करण्यापूर्वी कोणाला कर प्राधिकरणाला माहिती द्यावी लागते? तर आन्सर आहे थर्ड, सेकंड, लिक्विडेटर, परिसमापक. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, इक्विलायझेशन लेवी शाल बी पेएबल ॲट रेट ऑफ. इक्विलायझेशन सेस किती दराने आकारला जातो? आन्सर आहे सेकंड, 6%. नेक्स्ट 6, ICDS 8 डील विथ. ICDS डील 8 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, सेक्युरिटीज मीन्स रोखे. नेक्स्ट 7, ICDS इज अप्लिकेबल टू इन्कम अंडर द हेड ऑफ. ICDS कोणत्या उत्पन्नाच्या प्रमुख वर्गावर लागू होतो? आन्सर आहे थर्ड, प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा. नेक्स्ट 8, द ब्लॅक मनी ॲक्ट 2015 एक्सटेंड्स टू. ब्लॅक मनी मीन्स परदेशी उत्पन्न कायदा 2015 खालीलपैकी कोठे लागू होतो? तो आन्सर आहे सेकंड, होल ऑफ इंडिया, संपूर्ण भारतात. नेक्स्ट 9, टॅक्स रेट अंडर ब्लॅक मनी ॲक्ट इज. ब्लॅक मनी कायद्यानुसार कर दर काय आहे? आन्सर आहे थर्ड, 30%. तसंच बघा, रिव्हिजन बेस्ड PDF MCQs अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट MCQs आहे 3500. त्याची प्राईस आहे 200. ज्यांना पण लास्ट सेशनमध्ये रिव्हिजन करायचे असेल त्यांनी ही PDF घेऊन अकाउंटची रिव्हिजन करू शकता, ज्याची प्राईस आहे 200. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. रिव्हिजनसाठी बेस्ट आहे. क्वेश्चन, ऑप्शन्स, आन्सर डायरेक्ट एकाचमध्ये दिलेले आहे. नेक्स्ट आहे 10th, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ प्रोग्रेसिव्ह टॅक्स. खालीलपैकी कोणता कर प्रगतिशील कर आहे? आन्सर आहे सेकंड, इन्कम टॅक्स, उत्पन्न कर. नेक्स्ट 11th, विच वन इज नॉट अ टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट. खालीलपैकी कोणती गुंतवणूक कर बचतीसाठी नाही? आन्सर आहे सेकंड, फिक्स्ड डिपॉझिट, मुदत ठेव. नेक्स्ट 12th, फ्रॉम इश्यू बाय एम्प्लॉयर सर्टिफाईंग TDS ऑन सॅलरी इज. पगारातून TDS दाखवणारा नियोक्त्याने दिला जाणारा फॉर्म कोणता आहे? आन्सर आहे सेकंड, फॉर्म 16. नेक्स्ट 13, LTCG ऑन सिक्युरिटीज टॅक्स ॲक्ट. रोख्यांवरील दीर्घकालीन भांडवली नफा किती टक्के दराने कर लावला जातो? आन्सर आहे सेकंड, 10%. नेक्स्ट 14, अपडेटेड रिटर्न अंडर सेक्शन 198A कॅन बी फील्ड विदिन. कलम 139(8A) अंतर्गत अपडेट्स रिटर्न किती महिन्यात भरावा लागतो? तर आन्सर आहे थर्ड, 24 months. नेक्स्ट 15, मॅट इज अ इम्पोज ऑन कंपनीज विच. मॅट किमान पर्यायी कर कोणत्या कंपन्यावर लावला जातो? तो आन्सर आहे फर्स्ट, पे झिरो और नो टॅक्स, जे कंपन्या कर भरत नाही त्यावर. नेक्स्ट 16, मॅट क्रेडिट ऑन कॅरीड फॉरवर्ड फॉर. मॅट क्रेडिट किती वर्षापर्यंत पुढे नेले जाऊ शकते? तो आन्सर आहे थर्ड, 15 years.
नेक्स्ट 17, इफ पॅन नॉट फर्निश TDS इज डिडक्टेड ॲट. पॅन न दिल्यास TDS किती टक्क्यांनी कपात होतो? आन्सर आहे थर्ड 20%. नेक्स्ट 18, कंडिशन फॉर चार्जिंग कॅपिटल गेन इन्क्लुड्स. भांडवली नफा आकारण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर बघा, ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट, रिसिप्ट ऑफ कन्सिडरेशन अँड होल्डिंग पिरियड क्रायटेरिया. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. मीन्स भांडवली मालमत्तेचे हस्तांतरण, मोबदल्याची प्राप्ती आणि होल्डिंग्स कालावधी. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 19, मॅक्झिमम गिफ्ट एक्झेम्पशन फ्रॉम नॉन रिलेटिव्ह इज. गैरसंबंधित व्यक्तीकडून मिळालेल्या भेटीवर सूट कितीपर्यंत आहे? आन्सर आहे सेकंड 50,000 पर्यंत. नेक्स्ट 20, लास्ट डेट टू फाईल इंडिव्हिज्युअल रिटर्न इज. व्यक्तीच्या रिटर्न भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे? आन्सर आहे थर्ड 31 जुलै. ठीक आहे. नेक्स्ट 20, रिटर्न फील्ड आफ्टर ड्यू डेट इज कॉल्ड. वेळेच्या पलीकडे भरलेला रिटर्न काय म्हणतात? आन्सर आहे बिलेटेड रिटर्न, मीन्स विलंबित रिटर्न. नेक्स्ट 22, सोल प्रोप्रायटर इज टॅक्स ॲट. एकमेव मालकाला कोणत्या दराने कर लावला जातो? तो आन्सर आहे सेकंड स्लॅब रेट, स्लॅब दर. नेक्स्ट 23, कॅपिटल असेट एक्सक्लूड ऑल एक्सेप्ट. भांडवली मालमत्तेत खालीलपैकी कोणते अपवाद नाही? आन्सर आहे सेकंड ज्वेलरी, मीन्स दागिने. नेक्स्ट 24, लॉंग टर्म कॅपिटल लॉस कॅन बी सेट ऑफ ओनली अगेन्स्ट. दीर्घकालीन भांडवली तोटा केवळ कोणत्या विरुद्ध समायोजित होऊ शकतो? तो आन्सर आहे सेकंड लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे, दीर्घकालीन भांडवली नफा. नेक्स्ट 25, ICDS 4 डील विथ. ICDS 4 कोणत्या बाबतीत आहे? आन्सर आहे सेकंड रेव्हेन्यू रिकग्नायझेशन, महसूल ओळख. ठीक आहे. तसंच बघा, अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, जे 750ला आहे. ऑल इन वन आहे, ते 7000 MCQs आहे. मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. तसंच फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF आहे आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. लास्टचे दिवस आहे तर तुम्हाला सजेस्ट करणार की रिव्हिजन PDF MCQs अकाउंटची घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाईल. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.